हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार. तर यांना सुट्टी आहे. रविवारच्या दिवशी आम्ही कुठं चाललो आहे फिरायला ते तुम्हाला कळेलच. आणि या ताई आहे, भाऊ आहे, भाऊ नाही पप्पू आहे आणि ताई आहे आमच्याबरोबर. तर चला, माझं घरातलं काम वगैरे पण आवरलं आहे. हे बघा, धुतलं वगैरे सगळं, फरच्या बिरच्या सगळं आवरलेलं आहे माझा. फक्त म्हटलं स्वयंपाक काही केला नाही, म्हटलं बाहेरच आहे नाश्ता करू काहीतरी. कपडे वगैरे आवरले आणि ताईन ते आले ना, मग ते म्हणे चहा वगैरे नका, मग सफरचंद कापलेलं होतं त्यांना. तर चला निघतोय आता आम्ही. कुठे जातो काय कळेलच तुम्हाला पुढे. चला तर लॉक लावते मी. ते टिश्यू पेपरचं आहे ना रे पुढच्या याच्यामध्ये. दे माझ्या याच्यात टाक वाटतं. कुठं खिडकीत नसेल शक्यतो, का बरं? इथे कपडाच टाकायला लागत होता एक, आहे ना मग. अरे मग काय. चल आपण काय निघालो असेल 9-9:30ला, का जास्त झालं होतं काय? यांनी घेतलाय वडा, रस्सा, कढी आणि लिंबू आहे. तर छान भेटतं इथं. महेश काय हॉटेल, महेश ना, महेश रेस्टॉरंट. हे बघा इथं. आणि आम्ही घेतलेले सँडविच आणि पाववडे. क्या बसा तुम्ही. खुर्ची बघा बरं का चांगली का पोरांना. पाववडा नाही का गरम? चाय घ्या. चला तर आता आम्ही सँडविच खातो. आम्ही चौघांनी पण सँडविचच घेतले आणि यांनी घेतलंय वडा, रस्सा. काय पाहिजे ना, पाया पडून खाऊ राहिले. कस काय, चांगली का?
कोणता फाटा आहे पप्पू हा? सोगरच पाठ हा का? मध्ये देवळाचा जाण्याचा रस्ता आणि सरळ चांदवड इकडं नाशिक खुली. हां हां आम्ही ना मागच्या वेळेस इथंच गेला होता ना, त्यामुळं माहिती होतं. म्हटलं मग चांगले भेटतात म्हणून म्हटलं चला मग आता यावेळेस तिथंच करू. सगळं हॉटेल नाश्ता वगैरे झाल्यानंतर यांनी चौघांनी चहा घेतला. मी काही चहा घेतला नाही तिथं. मी सँडविच खाल्ल्यानंतर एक पाववडा घेतला होता, पण तो बी चांगला नव्हता, मग अर्धाच खाल्ला. यांनी सगळ्यांनी चहा घेतल्याच्यानंतर मग निघालो आम्ही तिथून. आणि हे बघा आता पोचलेलो आहे चांदवडमध्ये. हे वाटतं महादेव मंदिर आहे वाटतं वरती. इथून जायचं हे एंट्री आहे. गाडी पण येते वरती. चला पोचलोय आम्ही चांदवडला आणि चाललोय मंदिरात. असं वाटायचं खूप मोठं आहे का काय मंदिर, पण म्हणजे असं मंदिर आहे ना मोठं. हा ना. आणू गाडी आणते. हा हा का? असे मस्त खेळण्याचे दुकानं वगैरे लागलेले इथं. हे बघा इथे खेळण्यावाले बसलेले होते, तर त्यांच्याकडं ना रुखवत ठेवतो ना ते POPची छोटीशी चूल, खापर, सूप असं बरेच जातं. परत छोटासा माठ वगैरे या अशा वस्तू होत्या. खलबत्ता, वरवंटा, पाटा अशा भरपूर वस्तू होत्या. 60-65 रुपयाला एक वस्तू द्यायची ते जातं. आणि तुळस पण होती. तुळस तर खूप छान होती. तुळस बी छान आहे ना. पण छान बघून घ्या. हे दुसरं छान ते एकच आहे ना. एकच आहे का ते? नाही ना का तू सोबत लावून तू काय एक मिनिट मस्त थोडं खाली घेते. POPच आहे का हे? हा
असं मस्त दुकान आहे सगळे. इथं घ्यायचे ना. इकडे या नारावटीची गुंडा. तुम्हाला प्रसादाचं नाही राहत का त्यात? अजून एक द्या. बांगडा आहे, बदाम खारी, कढी सगळं. ठेव नाही ते चप्पल कमध्ये घे.
इथं नेमकं दर्शनाला गेलो मध्ये आणि आरतीचा टाईम झालेला होता, तर आरती पण भेटली इथं आम्हाला. आणि मग नंतरून वटीचं सामान दिलं मग पुजाऱ्यांकडं आणि दर्शन वगैरे घेतलं. खूप छान दर्शन झालं आमचं इथं चांदवडच्या देवीला आहे ना, मस्त असं दर्शन झालं निवांत. चांदवडला आलो आहे रेणुका माते मंदिर. परशुराम पूजा भांडार आहे. दादनकडून आपण पूजेचं सामान घेतलं. पूजेचं साहित्य सगळं भेटतं यांच्याकडं. देवीची साडी चोळी वगैरे प्रसाद सर्व पूजेचं साहित्य मिळतं आमच्याकडे. दर महिन्याच्या पौर्णिमेला इथे गर्दी असते. महिन्याच्या पौर्णिमेला छान गर्दी असते. देवीची पालखी येते दर पौर्णिमेला. आल्यावर नक्की भेट द्या दुकानाला. रेणुका मातेचं जे आहे ना, इथं शिर आहे. माहूरला जे आहे ना, ते धड आहे देवीचं. मग इथं जर तुम्ही आले ना दर्शनाला, तिथं नाही गेलं तरी चालतं. पण तिथं माहूरला जर गेले तर इथं यावंच लागतं दर्शनाला. त्यावेळेस आपल्याला पूर्ण एक पीठाचं दर्शन होतं. जसं तिरुपतीला गेल्यावर तसं महालक्ष्मीला जावं तसं. आणि काशीला जरी गेलं तरी शहादा प्रकाशापाशी छोटी काशी तिथं जावं लागतं. तेव्हा ते काशीचं दर्शन तिथं पूर्ण होतं. म्हणजे काशीला जेवढं महत्व आहे तेवढं शहादा प्रकाशाला पण महत्व. तसं रेणुका देवीचं पण तेच आहे. माहूरला गेलं तर इथं यावंच लागतं. ते एक दर्शन पूर्ण होतं. परशुरामाने ज्यावेळेस देवी आता याच्यानंतर लक्ष ठेवू. म्हणजे देवीचा मुलगा आहे ना परशुराम, त्यांनी देवीचं शिरशेत केलेलं मुलांनी वडिलांच्या आज्ञेनुसार. शिर इथं धरती.
आधी 100. इकडे घ्या मला. विकत घेऊया. एवढे 10 रुपये नाही नाही आशा पाठचं जायला होतं आता आलो पोळ्याला. कोणताही घ्या तुम्ही थोडा प्रत्येक पिरू गोडी आहे ना. हा चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला पुढील व्हिडिओ पण लवकरच येईल. तुम्हाला कापून दाखवतो नुसता कवळे या कलर त्याचा तसा आहे. कशी किलो 20ला पावशे, किलोला 70. 100चे दिले. कापायचं आहे खरं. एक कापू का?